नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा CET 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपली CET अत्यंत जवळ म्हणजेच काहीच तासाच्या अंतरावरती आलेली आहे. 27, 28 व 29 मार्च 2026 या 3 तारखांना आपली CET आहे, हे सर्वांना माहीत आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्या हॉल तिकीटच्या वेळेप्रमाणे आपल्याला CET सेंटरवरती जायचं आहे आणि ऑनलाईन जो आपला पेपर द्यायचा आहे त्या ऑनलाईन पेपरची आपण रंगीत तालीम, ज्याला आपण मॉक टेस्ट असं म्हणतो, तर मॉक टेस्ट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. ऑनलाईन परीक्षा आपल्याला कशी द्यायची याची परिपूर्ण खात्री आपल्याला ह्या व्हिडिओमधून झाल्याशिवाय राहणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. विद्यार्थी मित्र, सर्वांनी आपले हॉल तिकीट्स पाहिले असतील. आपल्याला परीक्षेच्या आपल्या हॉल तिकीटप्रमाणे परीक्षेच्या पूर्वी म्हणजेच परीक्षा अगोदर आपल्याला 1.5 तास सेंटरवरती पोहोचायचं आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर आपली दुसरी ॲक्शन म्हणजेच आपल्याला तिथे गेल्यानंतर आपल्याला 1.5 तास अगोदर का बोलावले आहे, तर आपल्या सर्वांचं बायोमेट्रिक अटेंडन्स होणार आहे. बायोमेट्रिक अटेंडन्ससाठी वेळ लागतो. सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडायच्या असतात. तर यासाठी लागणारा जो वेळ आहे त्यामुळे आपल्याला लवकर म्हणजेच तब्बल 1.5 तास परीक्षेच्या अगोदर बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बायोमेट्रिक आपलं झाल्यानंतर आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपलं आधार कार्ड किंवा जे डॉक्युमेंट तुम्ही सांगितलं असेल आपल्या परीक्षेच्या फॉर्ममध्ये त्याप्रमाणे त्याचं व्हेरिफिकेशन होतं व नंतर आपल्याला परीक्षा दालनात म्हणजे जिथं एक्झाम होणार आहे त्या हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये सोडण्यात येते. त्यानंतर आपण मध्ये जातो आणि आपल्याला मध्ये सोडण्यात कधी येते तर तब्बल आपण 1 तास बाहेरच कंपाऊंड वॉलमध्ये आपल्याला चेकिंग वगैरे बायोमेट्रिक बाहेर होतं आणि त्यानंतर ज्यावेळेस गेट बंद होतं त्यावेळेस आपल्याला मध्ये म्हणजेच कंपाऊंड वॉलमधून मध्ये सोडलं जातं. परीक्षा मुख्य सेंटरवरती जिथं परीक्षा पेपर होणार आहे किंवा आपल्या हॉलमध्ये सोडलं जातं. आपल्याला मध्ये सोडताना आपला हॉल नंबर पाहायचा असतो. तसेच आपला जो कॉम्प्युटर नंबर आहे तोही आपल्याला तिथे मिळतो आणि दालनात प्रवेश केल्यानंतर आपल्याला कोरे पेजसुद्धा दिले जातात. म्हणजे ह्या तिन्ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण दालनामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर आपल्याला आपल्या कॉम्प्युटर नंबरप्रमाणे आपल्याकडे कॉम्प्युटर दिला जातो म्हणजेच सुपूर्द केला जातो. कॉम्प्युटर सुपूर्द केल्यानंतर सर्वप्रथम जी आपली महत्त्वाची बाब आहे ती आपण कॉम्प्युटर व्यवस्थित आहे का नाही त्याचा माऊस स्क्रॉल करून पाहणे, म्हणजे माऊस हलवून पाहणे, त्याचा कर्सर फिरतो की नाही, स्क्रीनवरती आपल्याला कर्सर दिसतो का नाही हे तपासणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण माऊस पूर्णपणे माऊस तसेच कॉम्प्युटर आपल्या स्वाधीन घ्यावा. त्यानंतर सूचना आपल्याला तिथे जे दिलेल्या आहेत, ज्या आपल्या हॉल तिकीटवरती सूचना असतात त्या सूचना आपल्याला परत तिथं वाचण्यासाठी दिलेल्या असतात. परीक्षा कशी पार पाडायची आहे, कशी द्यायची आहे. तसेच आपल्या परीक्षेमध्ये आन्सर लिहायची जी आपली भाषा आहे, उत्तर लेखनाची भाषा, हेही आपल्याला तिथं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कोणत्या प्रश्नाला कोणता रंग प्राप्त झाल्यानंतर तो प्रश्न आपला सोडवला आहे, सोडवायचा बाकी आहे, व्हिजिट केलेला आहे पण सोडवला नाही, ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्या त्या वेगळ्या रंगामध्ये आपल्याला तिथे रंगवलेल्या, ज्या की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत, तशा आपल्याला तिथं परत त्याची रंगीत तालीम घेतली जाते. आणि त्याच दरम्यान आपण कॉम्प्युटर ज्यावेळेस चेक करत असतो, आपण सूचना वाचत असतो, त्या दरम्यान आपल्या हाताचे म्हणजेच अंगठा जे आहे याचे ठसे घेतले जातात आणि ते ठसे आपल्या अटेंडन्सवरती असतात आणि त्यानंतर आपल्याला साईन करायची असते. या 2 गोष्टीसाठी म्हणजेच आपल्याला कोऱ्या पानवरती रफ पेजवरती जे रफ वर्क करायचं आहे त्यासाठी आणि साईन करण्यासाठी आपल्याला पेन आपला सोबत असणं गरजेचं आहे. आपल्याला वाटेल ऑनलाईन एक्झाम आहे, पेनची काही गरज नाही, परंतु पेन आपल्याजवळ सोबत ठेवणं गरजेचं आहे. आपले हाताचे ठसे झाल्यानंतर आपली सीट कन्फर्म झाल्यानंतर म्हणजेच आपल्याला कॉम्प्युटर मिळाल्यानंतर पुढची जी स्टेप आहे ते आपल्याला त्यांच्या सूचनेनुसार युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा असतो. तो आपल्याला टाकून घेणे क्रमपात आहे, गरजेचं आहे. आपल्याला स्क्रीनवरती अशा प्रकारे 2 टॅब पाहायला मिळतील. पहिल्या टॅबमध्ये आपल्याला युजर नेम टाकायचा आहे, दुसऱ्या टॅबमध्ये आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. पहिल्या टॅबमध्ये युजर नेममध्ये आपणास माहीत आहे आपला जो परीक्षा क्रमांक आहे, ज्याला आपण रोल नंबर असं म्हणतो, तर आपला रोल नंबर जो आहे आपण हॉल तिकीटवर आधीच पाठ करून ठेवायचा आहे. हॉल तिकीटप्रमाणे आपल्याला त्याला टाकायचा आहे. रोल नंबर वाटल्यास त्याला अंडरलाईन करून ठेवा, जेणेकरून आपली धांदल उडणार नाही. रोल नंबर शोधायचा आणि पूर्णपणे जो रोल नंबर आपला तिथं आहे तो युजर नेममध्ये टाकायचा आणि पासवर्ड जे आहे ते आपल्याला तिथे गेल्यानंतर काय पासवर्ड यूज करायचा ते त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते म्हणजे आपली डेट ऑफ बर्थ, म्हणजेच आपली जी जन्मतारीख आहे, तर जन्मतारीख आपल्याला तिथे टाकायची आहे. तिचा पॅटर्नसुद्धा त्यांनी दिलेला आहे. पहिला आहे डे, समजा आपली जन्मतारीख आहे 1 जून, त्यासाठी आपल्याला 01 लिहावं लागेल तारखेसाठी. त्यानंतर महिन्यासाठी जून महिना असतो 6वा,
तर 06 आणि त्यानंतर आपलं जन्मवर्ष जर असेल 2000 तर आपल्याला काय करावे लागेल 2000 असं लिहावं लागेल. तर याप्रमाणे आपल्याला तो काय करायचा आहे पासवर्ड टाकताना काळजी घ्यायची आहे. जन्मतारीख अशा प्रकारे टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ आपला पासवर्ड, तर आपला रोल नंबर आपला युजर नेम आहे ही बाब लक्षात ठेवा. तसेच व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करण्यास काहीच हरकत नाही. मित्रो, आपण पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आपल्याला सबमिट याला क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक करताच आपण परत एका पानावरती जातो आणि ते पान म्हणजेच मुख्य आपले परीक्षेचं सुरू झालेलं ते पान असतं. त्यामध्ये आपली ही मॉक टेस्ट आहे. त्यामुळे आपल्याला इथं टायटल BEd CET मार्च 2026 मॉक टेस्ट असं पाहायला मिळतं. 27, 28, 29 तारखेला आपली मॉक टेस्ट असणार नाही, ती असणार आहे आपली ओरिजिनल परीक्षा. म्हणून तिथे मॉक टेस्टचे नाव नसणार आहे ही बाब लक्षात घ्या. आणि त्या मॉक टेस्टमध्ये आपल्याला मग आपले जे विषय आहेत त्यामध्ये मेंटल ॲबिलिटी, त्यानंतर जनरल नॉलेज, त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड या बाबी तिथे लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. तसेच अजून एक टॅब आपल्याला राईट साईडला पाहायला मिळेल, ज्या टॅबमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल तर तिथं इंग्लिश असं लिहिलेलं असणार आहे. आणि त्या इंग्लिशला टच करताच आपण क्लिक करतात तिथं आपल्याला मराठी झालेलं पाहायला मिळेल. आणि मराठी होताच हे सर्व जे मॅटर इथलं आहे ते आपल्याला मराठीतून झालेलं पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रो, सर्वांना ही मॉक टेस्ट हँडल करता यावी यामुळे आपण काय केलेलं आहे तर मॉक टेस्ट जी आहे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकला आपण पूर्ण व्हिडिओ पहा, त्यानुसार आपल्याला ऑपरेट करा. त्या लिंकला आपण टच करताच आपण या टेस्टपर्यंत येऊ शकता. आणि या टेस्टला आल्यानंतर इथे आपल्याला जी माहिती पाहायला मिळते अशीच माहिती तुमच्या तिथे पाहायला मिळेल. आणि त्यानंतर इथं सांगितलेलं आहे इन्स्ट्रक्शन इंडिकेट्स रिक्वायर्ड क्वेश्चन, जिथं जिथं स्टार आहे तो क्वेश्चन काय आहे कंपल्सरी आहे आणि सर्व क्वेश्चन सोडणं कंपल्सरी असतं ही बाब लक्षात घ्या. तर इथे आपल्याला काय प्रश्न पाहायला मिळत आहेत तर सर्वप्रथम आपल्याला प्रश्न क्रमांक आणि त्या प्रश्न क्रमांकानंतर त्याचे जे ऑप्शन्स आहेत आपल्याला या प्रकारे पाहायला मिळतात. तर आपल्याला जे ऑप्शन प्रश्न पूर्ण वाचल्यानंतर आपण आपलं उत्तर अगोदर ठरवायचं आहे आणि त्या उत्तरापैकी जो ऑप्शन असेल त्या फक्त त्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपल्याला आपलं क्लिक झालेलं पाहायला मिळतं. तर चला पाहूया आपली जी मॉक टेस्ट आहे ओरिजिनली कशी सोडवायची आहे. यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याला क्लिक करताच टेस्टची जी लिंक आहे जी की ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, 1 नंबरलाच ती लिंक राहणार आहे. तर त्या नंबरच्या लिंकला म्हणजे 1 नंबरच्या लिंकला तुम्ही क्लिक करताच आपोआप तुम्हाला ही टेस्ट ओपन झालेली पाहायला मिळेल. पूर्ण टेस्ट झाल्यानंतर आपल्याला ती सबमिट करायची आहे. लक्षात घ्या, ऑल प्रश्न आपल्याला सोडवणं बंधनकारक आहे, ते आपण सोडवावेत. विद्यार्थी मित्रो, आपल्या अशा प्रकारे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये BEd CET मॉक टेस्ट लिंक नाव पाहायला मिळतं. ही जी लिंक आहे आपल्या या मॉक टेस्टची लिंक आहे, याला आपण कॉपी करून घेऊ शकता. तसेच आपण त्या लिंकला टच करताच आपण त्या लिंकवरतून त्या फॉर्ममध्ये आपण ॲड जातो आणि तिथून आपल्याला तो जो मॉक टेस्ट आहे ती सॉल्व करता. आपला ईमेल जरी आपल्याला इथे दिसत असला तरी तो शेअर होत नाही हे लक्षात घ्या. नॉट शेअर्ड असं लिहिलेलं आहे, म्हणजे आपण व्यवस्थितपणे ही मॉक टेस्ट देऊ शकता. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण पाहू शकता इथं पहिला प्रश्न जो आहे, पुढील दिलेल्या वर्णमालेत गहाळ अक्षर आपल्याला कोणते येईल ते सांगायचं आहे. ADEHIL ही प्रश्नपत्रिका आपण घेतलेली आहे, त्यातले निवडलेले हे प्रश्न आपल्याला इथं प्रश्न नव्हे तर मॉक टेस्ट आपल्याला पाहिजे आहे ही बाब लक्षात घ्या. तर पुढचं येणारं जी जोडी असेल अक्षरांची ती सांगायची आहे. जर आपण एखाद्या आन्सरला क्लिक केलं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की आपलं आन्सर बदलता येतं का, तर 100% ते बदलता येतं. आपण इथं 3ला क्लिक केलेलं आहे, ते आपल्याला 2ला आपण आता पाहू शकता की 2ला आपण क्लिक केले परत. तर ह्याचं आन्सर जे आहे ते आन्सर आहे MP, म्हणजे 4 नंबरचा आन्सर आहे. आपण 4ला आता क्लिक करूया. 4ला क्लिक करून परत आपण त्याला वरती स्क्रॉल केला आहे. त्यानंतर वेगळा शब्द ओळखा, तर गवार, चवळी, बरबट आणि सुरण, तर ही सुद्धा आपण पाहिलेली प्रश्नपत्रिका असेल. ह्याचं उत्तर सुरण आहे. आपण सुरणला क्लिक करूया. तर सुरण हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आपल्याला परीक्षेत करेक्ट आन्सर आणि ह्या बाबी समजणार नाहीत, परंतु आपण जे प्रश्न सोडवत आहोत आपण विचारपूर्वक सोडवायचे आहेत. आणि त्यानंतर आपण पाहू शकता, जर एका सांकेतिक भाषेत DOG हा शब्द जर असा लिहिला म्हणजेच 4, 15, 7, तर कॅट हा शब्द कसा लिहावा लागेल. तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ते आपल्याला कसं काढायचं हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे 1 नंबर, ते म्हणजेच काय तर
31-20. आता हे 31-20 आलं कसं, तर कॅट हा शब्द जो आहे त्यामधलं पहिलं अक्षर जे आहे सी हे आहे 3 नंबरला. त्यानंतर ए जे अक्षर आहे ते आहे 1 नंबरला आणि त्यानंतर टी जे अक्षर आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं 20 नंबरला. तर अशा प्रकारे आपल्याला 3, 1 आणि 20 ही जोडी जी आहे, ही गोळाबेरीज जी आहे ती 1 नंबरला पाहायला मिळते, म्हणजे 1 नंबर आपला आन्सर होय. त्यानंतर वॉटर हा शब्द एका सांकेतिक भाषेत RATEW असा लिहिला तर लेटर शब्द कसा लिहिता येईल असा हा प्रश्न. तर यामध्ये फक्त काय केलेलं आहे, तर पहिला जो अक्षर आहे शब्दाचं ते काय झालेलं आहे, रिप्लेस झालं आहे शेवटच्या अक्षराने, म्हणजे फक्त आपल्याला डब्ल्यूच्या जागेवर आर घेतलेला पाहायला भेटला, ते राटेव झालं. आणि ते आता लेटरला आपल्याला काय करता येईल ते सांगायचं आहे. तर आपल्याला यल शिफ्ट करावं लागेल आरच्या जागेवर, म्हणजेच आपल्याला रॅटेल असा शब्द तयार झालेला पाहायला मिळेल. तर रॅटेलची स्पेलिंग असेल RATEL, जो की आहे आपल्या क्रमांक 4वरती, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं इथलं करेक्ट उत्तर. आपण 4ला क्लिक केलं आणि पुढं निघालो आहोत. त्यानंतर विसंगत आपल्याला घटक ओळखायचा आहे, तिथं घातक झालेला आहे ते घटक आहे. तर घटक ओळखा कोहिनूर, हिरा, माणिक, पोलाद. तर कोहिनूर, हिरा आणि माणिक हे तिन्ही बाबी एक आहेत, फक्त पोलाद जो शब्द आहे तो वेगळा शब्द आहे, वेगळी संज्ञा आहे. तर आपलं पोलाद हे करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. जर आपल्याला चुकून कधी ऑप्शन 4 करता 3 जर झालं तर आपल्याला ते परत 4 करता येतं, ही बाब आपण लक्षात ठेवा. आपण त्याला 4 केलं आहे आणि वरती स्क्रॉल केलं आहे. राजूच्या आईच्या भावाच्या पत्नीची मुलगी राजूची कोण असणार आहे, तर राजूच्या आईच्या भावाची पत्नी, राजूच्या आईच्या भाऊ म्हणजेच कोण, तर मामा, आणि त्याची पत्नी म्हणल्यानंतर कोण, तर मामी. त्यानंतर पत्नीची मुलगी, पत्नी म्हणजेच मामाची मुलगी आणि मामीची मुलगी ती एकच आहे, ती म्हणजेच कोण असेल, तर मामे बहीण. तर मामे बहीण आपलं करेक्ट उत्तर होय. इथं 2 नंबरला आपल्याला मामे बहीण पाहायला मिळते, तर ते आपलं करेक्ट उत्तर आहे मामे बहीण, जिला आपण मेहुणी असंही म्हणतो. ऑप्शन 2 आपल्या ऑप्शनपैकी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते, तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. तर राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होय. सर्वप्रथम आपण प्रश्न पहा, तिथं उपराष्ट्रपती आहे, तर आपलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1 नंबरचं उत्तर जे आहे, ऑप्शन जो आहे ते आपलं उत्तर नाही. बऱ्याच वेळेस असं झालेलं पाहायला मिळतं, जो चुकीचा पर्याय असतो तो 1 नंबरला आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण त्यालाच क्लिक करतो. तर लक्षपूर्वक आपल्याला पर्यायाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता आपण इथे 2 नंबरचा पर्याय आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते, तर मुंबई या शहराला आपण भारताचे प्रवेशद्वार म्हणतो. तर इंडिया गेट आपल्याला दिल्लीला असलेलं पाहायला मिळतं, परंतु भारताचा प्रवेश करण्यासाठी सोयीस्कर मार्ग म्हणजे मुंबई होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण, तर वि. स. खांडेकर. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. ज्ञानपीठ साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार, साहित्यातील नोबल असं त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर आपोआप असणारे अध्यक्ष कोण असतात, ॲटोमॅटिक अध्यक्ष आपण म्हणूया किंवा बाय डिफॉल्ट अध्यक्ष कोण असतात, तर ते असतात उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती आपलं करेक्ट आन्सर होय. वरती स्क्रॉल करूया. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती, तर SBI. ज्या बँकेचे आपल्याला माहीत आहेत 7200पेक्षा अधिक शाखा आहेत, ही सर्वात मोठी असलेली आपल्याला सार्वजनिक बँक पाहायला मिळते. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत, म्हणजेच राज्यपाल सध्या कोण आहेत असा हा प्रश्न, तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, त्याच्या अगोदर आपलं जे ऑप्शन होतं उत्तर जे होतं, नुकतीच ज्यांची आपल्या देशाचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली, म्हणजेच श्री CP राधाकृष्णन हे आपले महाराष्ट्राचे पूर्वीचे राज्यपाल होते. आता जे उत्तर आपलं आहे ते आहे ऑप्शन 3. तर करंट अफेअर्समध्ये जे बदल झालेले आहेत त्यानुसार आपण ते लक्षात ठेवा. जिष्णुदेव वर्मा हे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल होय. पुढचा प्रश्न ॲटोमॅटिकली पुढच्या टप्प्यामधला, ज्याला आपण शिक्षक अभिव्यक्ती असं म्हणतो. विद्यार्थी मित्रो, आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये म्हणजे 27 मार्चच्या 28 मार्चच्या आणि 29 मार्चच्या पेपरमध्ये सुद्धा असंच होणार आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 40 जे आहेत तर ते असते आपल्या पहिल्या गटाचे, ज्याला आपण म्हणतो मेंटल ॲबिलिटी. 41वा प्रश्न आपल्याला डायरेक्ट असा कंटिन्यू पाहायला मिळतो. इथे कुठेही आपल्याला बदल म्हणजे कुठली सूचना पाहायला मिळत नाही किंवा वेगळा सेक्शन पाहायला मिळत नाही. 41 ते 70 हा दुसरा सेक्शन असेल आणि तो असेल आपला जनरल नॉलेजचा. आणि त्यानंतर 71 ते 100 शेवटचा आपला जो प्रश्न आहे तो असेल टीचर
ॲप्टिट्यूडचा, म्हणजे 3 सेक्शन आपल्याला कंटिन्यू असणार आहेत. ही बाब आपण लक्षात ठेवा. इथं वर्गात शिस्त राखण्यासाठी तुम्ही काय कराल, तर आपण सर्वप्रथम आधी पर्याय वाचून घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रो, अजून एक गोष्ट आपल्याला तिथं करावी लागेल, हे लक्षात ठेवा. आता मी जसं इथे बोटाने हलवत आहे, याला साईडला स्लाईड करत आहे, तर तुम्हालाही सेम काय करायचं आहे. आपला जो माऊस आहे, तर माऊसला 3 बटणं असतात, हे लक्षात घ्या. पहिलं जे बटन आहे ते लेफ्ट की, त्यानंतर इकडचं राईट की, आणि त्यानंतरचं जे मध्ये बटन जे असतं स्क्रॉलिंग बटन, तर ह्या बटनाला आपण रोलिंग की असं म्हणत असतो. तर आपल्याला मुख्य काम ह्या बटनाचं आहे, म्हणजेच लेफ्ट की जे आहे त्याचं काम आहे. तर आपल्याला खाली स्लायडर दिलेला असतो. स्लायडर म्हणजे अशी एक पट्टी असते, आणि त्या पट्टीवरती आपल्याला काय करायचं आहे, त्या माऊसचा कर्सर ठेवायचा आहे, आणि त्या पट्टीने त्याला लेफ्ट किंवा राईट. आपला प्रश्न जर मोठा असेल, प्रश्न मोठा असल्यानंतर आपल्याला इथे तो बसलेला पाहायला मिळत नाही, आणि अर्धा प्रश्न इकडे झाकतो. तर प्रश्न जर इकडे अर्धा झाकला तर आपण जास्त काही धांदल किंवा गडबड करण्याची गरज नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं असणारा जो स्लायडर आहे त्याला पकडायचा आहे. पकडायचं कशाने, तर आपल्या जो माऊसचा कर्सर आहे, कर्सर त्यावर दाबून ठेवायचं. म्हणजेच काय, तर माऊस जो आहे त्याचं लेफ्ट की जी आहे तिला इथे त्या पट्टीवरती आणायचं आणि बाजूला सरकवायचं. लेफ्टला सरकवायचं असेल तर आपल्याला हात आपला लेफ्टला वाढावा लागेल. ही माऊसचं लेफ्ट बटन दाबून, लेफ्ट की दाबून, आणि आपल्याला राईटला जर तो प्रश्न घ्यायचा असेल तर त्याप्रमाणे करायचं आहे. ज्या विद्यार्थी बंधू भगिनींनी बऱ्याच दिवसापासून कॉम्प्युटर हँडल केलं नाही त्यांना ही बाब थोडी अडचणीची वाटू शकते, परंतु शून्य अडचणीची किंवा एकदम सोपी असलेली ती बाब आहे. सहजपणे इथं जसा प्रश्न इकडे तिकडे हल्लेला आपल्याला पाहायला मिळतो, त्या कर्सरने पण तुम्हाला तो नक्कीच हल्लेला पाहायला मिळेल, याची आपल्याला गॅरंटी आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, आपण सर्व ज्या बाबी आहेत, लहानात लहान घटकसुद्धा आत्तापर्यंत सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे आपण परीक्षेला सामोरं जायचं आहे. आपली तयारी प्रश्नाची असावी, आपल्याला कुठलीही तांत्रिक अडचण येणार नाही याची निश्चितपणे आपण खात्री बाळगा. त्यानंतर वर्गात शिस्त राखण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर विद्यार्थ्यांना शिक्षा कराल. चुकीची गोष्ट शिकवण्यात रस निर्माण केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं वर्ग नियंत्रणाची अडचण येणार नाही. त्यानंतर खालचीसुद्धा पर्याय वाचणं गरजेचं असतं. मॉनिटरला सांगाल, मॉनिटर काही पूर्ण कंट्रोल करू शकणार नाही, आणि पालकांना बोलायची काही गरज नाही. ते अंतर्गत शिस्तीचा प्रश्न आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. आधुनिक काळात शिक्षकाची भूमिका काय असावी, म्हणजे चालू जो काळ आहे त्याला आपण मॉडर्न पिरियड म्हणतो. मॉडर्न पिरियडमध्ये शिक्षक हुकुमशहा असेल, कुणीच ऐकणार नाही. तो मार्गदर्शक सुलभक असावा याचा आपण विचार करू. फक्त माहिती देणारा शिक्षक नसतो. कडक शिस्त लावणारा म्हणजे नुसती कडक शिस्त आहे, तर इतर बाबीसुद्धा त्याला जोड असणं गरजेचं आहे, निगडीत असणं गरजेचं आहे. ऑप्शन 2 जो आहे, शिक्षक हा मार्गदर्शक म्हणजेच तो काय आहे, तर गायडन्स करणारा आहे, आणि त्यानंतर तो सुलभक आहे म्हणजे फॅसिलेटर आहे. तर फॅसिलेटर आणि गायडन्स ह्या 2 गोष्टी आपल्या शिक्षकाचे काम असलेले पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, तुमच्या मते प्रभावी अध्यापन म्हणजे काय, तर प्रभावी अध्यापन कसं असतं, तर त्या शिक्षकाचा जो आवाज आहे तो स्पष्ट आवाज असणे, त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद चांगला साधणे, विषयावर प्रभुत्व असणं, आणि वरील सर्व. विद्यार्थी मित्रो, एक लक्षात घ्या, इथे एकच गोष्ट त्यांनी विचारलेली, प्रभावी अध्यापन कशामुळे आपल्याला साधता येतं, तर ते विद्यार्थ्यांशी संवाद. आपलं करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 2. तर आपल्याला विषयावर प्रभुत्व आहे आणि विद्यार्थ्यांसोबत जर आपला संवाद नसेल तर नक्कीच आपलं अध्यापन जे आहे ते आपल्याला फलित झालेलं पाहायला मिळणार नाही. हे आपण लक्षात ठेवा. आपल्याला खूप विषयावर प्रभुत्व आहे आणि आपला आवाज इतका बारीक आहे की तो आपल्या स्वतःलासुद्धा येत नाही आहे. असा जर आवाज असेल तर तेही उपयुक्त नाही. ह्या फक्त एकाच कारणामुळे आपल्याला ॲक्युरेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणं गरजेचं आहे. आपले प्रश्न त्यांना ऐकू गेले पाहिजे, त्यांचे उत्तर आपल्याला ऐकू आले पाहिजे. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळेत सहशालेय उपक्रम ज्याला आपण गॅदरिंग म्हणू, स्पोर्ट म्हणू किंवा अजून कुठल्या बाबी म्हणू, ह्या असाव्यात तर का असाव्यात, असा हा प्रश्न. वेळेचा सदुपयोग होतो म्हणून, मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, शिक्षकांना विश्रांती मिळते आणि शाळा प्रसिद्ध होते. तर ऑप्शन 2 जो आहे विद्यार्थी मित्र आपलं करेक्ट उत्तर आहे. कशामुळे, तर प्रत्येक विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार असेलच असं आपल्याला सांगता येत नाही. तर जे विद्यार्थी इकडं अभ्यासात कमकुवत असतील, कमी हुशार असतील, तर नक्कीच ते दुसरीकडे कुठेतरी आपल्याला परफेक्ट असलेले, समोर असलेले, पुढे असलेले पाहायला मिळतात. तर ऑप्शन 2 मुलांच्या कलागुणांना वाव मिळणारे आपल्याला बाब पाहायला मिळते आणि ती त्यांना दाखवण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच काय आहे, तर अशा प्रकारचे सहशालेय उपक्रम. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. तुमच्या मते शिस्त म्हणजे काय असते, तर नियमांचे पालन करणे म्हणजे शिस्त, शिक्षकांना घाबरणे म्हणजे शिस्त, वर्गात न येणे आणि मुलं नेहमीच वर्गात गप्प असणे. तर ऑप्शन 2 नियमांचे पालन व्यवस्थितपणे केले जाणे याला आपण शिस्त असं म्हणतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. आता आपल्याला सर्व प्रश्न झाल्यानंतर सबमिट कसं करायचं यासाठी आपण पूर्ण प्रश्न ते घेत आहोत आणि सर्व प्रश्न सोडल्याशिवाय सबमिट होणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यामुळे आपण मॉक टेस्ट सोडवताना
सर्वच्या सर्व 20 प्रश्न जे आपण इथे दिलेले आहेत, प्राथमिक स्वरूपात आपण हे प्रश्न दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला जी प्रश्नसंख्या आहे आपल्या 40%, 30% आणि 30% याप्रमाणे ते आपण केलेले आहे. प्रश्न जरी 20 असले तर बरोबर आपण त्याप्रमाणे मांडणी केलेली आहे. शाळेत पालक शिक्षक सभा जी असते ती आपण का घेत असतो, तर पालकाकडून देणगी घेता यावी म्हणून नाही, वेळ घालवण्यासाठी नाही. पालकांना आपण शिस्त लावणारी कुणीही नाहीत आपण, तर ती शिस्त ते त्यांची ती पाहून घेतील. आपल्याला विद्यार्थ्याशी काय आहे घेणं देणं, विद्यार्थ्याच्या प्रगतीवर आपल्याला चर्चा करायची. त्यामुळे पालकांनी शिक्षकांना भेटणं गरजेचं आहे, त्याला आपण पालकसभा म्हणतो. पुढचा प्रश्न, मूल्य शिक्षण व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय, तर केवळ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शिकवणे नाही, मुलामध्ये नीतिमत्ता आणि चांगले संस्कार रुजवणे. त्यानंतर पैशाचे महत्त्व सांगणे आणि धार्मिक शिक्षण देणे. तर ऑप्शन 2 जी बाब आहे आपल्याला करेक्ट असलेली पाहायला मिळते. त्यानंतर आपला 100वा प्रश्न आपल्या उद्या 27, 28, 29 मार्च 2026 रोजी आपल्याला शेवटचा असेल, परंतु आपल्या इथे 20 प्रश्न आपण घेतल्यामुळे 20वा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न आहे. जसा की तुमचा शिक्षक अभिव्यक्तीमधला 100वा प्रश्न शेवटचा असेल. 100 प्रश्न झाल्याशिवाय आपण जे आत्तापर्यंत चॅनलमध्ये शिकवलेलं आहे ते आपण कंप्लीट झालं आहे असं समजू नका. जेव्हा ऑल प्रश्न सोडवले जातील लेफ्ट साईडला परत आपल्याला एक बाब पाहायला मिळेल, आपण मागील व्हिडिओमध्ये ती पाहिली आहे. प्रश्न क्रमांक असतात तिथे 71 ते 100 आणि हे सर्व प्रश्न आपल्याला ग्रीन झालेले पाहायला मिळतील. ग्रीन म्हणजेच हिरवा आणि प्रश्न सगळे ग्रीन झालेले दिसले तर समजून जायचं आपण जे शिकवलेलं आहे आपल्याला व्यवस्थितपणे समजलं आहे आणि त्या आपण उत्तरपत्रिकेमध्ये जी की ऑनलाईन आहे तिच्यामध्ये व्यवस्थित मांडलं आहे. त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, जी की 2020ला लॉन्च झालेली आहे. आपलं BEd त्यानुसार 1 वर्षाचं होणार आहे. PG नंतर त्याला थोडा वेळ आहे, तर 27च्या नंतर ते होईल अशी अपेक्षा. तर विद्यार्थी मित्रो, याचा मुख्य भर कशावर आहे, घोकंपट्टीवर. 2 नंबर संकल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे आणि कौशल्य विकास, ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंट असं म्हणत असतो. केवळ गुण मिळवणे, गुण देणे आणि केवळ इंग्रजी शिकणे नाही तर तिन्ही भाषा शिकणे म्हणजेच काय, तर त्रिभाषा सूत्री आपण या धोरणामध्ये वापरलेली आहे. मातृभाषा म्हणजेच आपल्या महाराष्ट्रासाठी ती मराठी आहे. त्यानंतर राष्ट्रभाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी, अशा तीनही भाषा आपल्याला येणं अपेक्षित ह्या शैक्षणिक धोरणामध्ये आहे. म्हणजेच फक्त केवळ इंग्रजी नाही. तर आपला जो ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 सगळ्या संकल्पना स्पष्ट करून घेणे आणि कौशल्य विकास करणे या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला आता शेवटची जी घटिका आलेली आहे ती म्हणजेच काय, तर सबमिट हे बटनला आपल्याला दाबायचं आहे. तर सबमिट आपण दाबताच आपला पेपर सबमिट होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता तरी आपल्याला सबमिट बटन हे शेवटच्या पेजवरती दिसलेलं आहे, परंतु तुमच्या स्क्रीनवरती उद्या जे आहे सबमिट बटन नेहमी तिथंच राहणार आहे आणि ते असणार आहे इकडच्या उजव्या बाजूला. ही गोष्ट लक्षात ठेवा. परत तिथं एक टॅब असणार आहे, तिथं आपल्याला मागचा प्रश्न कधी पाहायची गरज पडली तर प्रिव्हियस क्वेश्चन नाव असणार आहे. पुढचा प्रश्न जो आहे तर तिथं नेक्स्ट असा बाण असणार आहे, नावसुद्धा असणार आहे. ह्या बाबी आपण लक्षात ठेवा आणि फक्त आपल्याला स्क्रॉल करून आपल्या जो की बटन आहे त्याने आपल्याला त्या साध्य करायच्या आहेत, ही बाबसुद्धा लक्षात ठेवा. आता आपण शेवटची बाब जी म्हणजे सबमिट हे केलेलं आहे. सबमिट करताच आपला पेपर सबमिट झालेला आहे आणि आपल्याला काय पाहायला मिळतं आहे, तर BEd CET मार्च मॉक टेस्ट 2026 ही जी आहे ती आपल्याला सबमिट झालेली पाहायला मिळते. सबमिट झाल्यानंतर सी प्रिव्हियस रिस्पॉन्सेस, त्यानंतर एडिट युअर रिस्पॉन्स आणि सबमिट अनदर रिस्पॉन्स. विद्यार्थी मित्रो, आपण जर पेपर सोडवला आणि आपल्या मित्रालासुद्धा आपल्याच मोबाईलवरून जर पेपर सोडवायचा असेल, आपल्याच PCवरून पेपर जर सोडवायचा असेल तर सबमिट अनदर रिस्पॉन्स याला आपण क्लिक करून दुसरा पेपर सोडवू शकता. त्यानंतर एडिट युअर रिस्पॉन्सेस आणि सी प्रिव्हियस रिस्पॉन्सेस ह्या बाबी आपण वापरू शकता. तर ह्या बाबी 2 आपल्या कामाच्या नाहीत, त्या सायन्स कॉरिडॉर म्हणजे चॅनलच्या बाबी आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला महत्त्वाची बाब काय आहे, तर आपला स्कोअर पाहिजे. आपण पाहूया व्ह्यू स्कोअर. तर आपल्या BEd CETमध्ये जरी ही बाब अवेलेबल नसली तरी आपण मॉक टेस्टमध्ये ही बाब तुम्हाला अवेलेबल करून दिली. आपण स्कोअर पाहूया. तर आपण जे प्रश्न सोडवलेत याचं करेक्ट उत्तर आणि आपले चुकलेले उत्तरसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे आपण आपला स्कोअर पाहू शकता. नक्कीच आपल्याला ही टेस्ट सोडून खूप छान वाटले असेल. तसेच विद्यार्थी मित्रो, ही टेस्ट आपण कमेंट बॉक्समध्ये जी आपण लिंक देणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही नक्कीच ही टेस्ट पाहू शकता. अशा प्रकारे आपले आन्सर्स दिलेले आहेत जे आपण आता सबमिट केले आणि लगेच तुम्हाला त्याचं मार्क्ससुद्धा कळणार आहेत. आपल्याला चुकलेलं जर उत्तर होतं आपलं ते 20व्या प्रश्नाचं, तेही आपल्याला इथं करेक्ट उत्तर पाहायला मिळतं आहे. संकल्पनात्मक स्पष्टता आणि कौशल्य विकास.
याप्रमाणे विद्यार्थी मित्र आपल्याला उद्याचा जो पेपर आहे 27 तारखेवाल्यांचा, ज्यांचा पेपर 28ला असेल, ज्यांचा पेपर 29 नॉट द 29ला कोणत्याही सत्रामध्ये असेल, तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, व्यवस्थित पेपर सोडवा. आपण पूर्णपणे याची प्रक्रिया पाहिली असेल. सुरुवातीपासून आपल्याला सेंटरमध्ये एंटर केल्यापासून आपला पूर्ण पेपर होईपर्यंतच्या सर्व बाबी आपण इत्थंभूत सांगितलेल्या आहेत. सर्व बाबी कुठल्याही असो, त्या आपल्या CETची बाब असो, आपल्या CET रिझल्ट आपल्याला जो पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यानंतर कॅप राऊंड, तर शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आपण काउन्सिलिंग करत असतो. सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होईपर्यंत आपण मार्गदर्शन करत असतो. आमच्या चॅनलद्वारे आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. तसेच कुठल्याही ज्या अडचणी असतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, तर त्याचं आपल्याला नक्की 100% समाधान आपण केल्याशिवाय राहत नाहीत. विद्यार्थी मित्रो, आपल्याला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. तसेच आता पुढील वर्षीचे जे आपले B.Ed CETचे विद्यार्थी असतील, यांना आवश्यकता असेल आपल्या झालेल्या प्रश्नांची, तर कमेंट बॉक्समध्ये आपण नक्कीच आम्हाला प्रश्न सेंड करू शकता, जेणेकरून आपण पुढच्या विद्यार्थ्यांना मागील प्रश्नपत्रिकेअंतर्गत ते प्रश्न देऊयात. कारण आपली परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होते आणि ऑनलाईन पद्धतीमुळे झाल्यामुळे ती उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आपल्याकडे काहीही अवेलेबल राहत नाही. त्यामुळे कृपया करून आपण आपल्या लक्षात जे प्रश्न राहतील 5 किंवा 10 प्रश्न नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सेंड कराल, याची आम्हाला 100% गॅरंटी आहे. लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. तसेच परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.